सध्या महाराष्ट्रामध्ये कुणबी मराठा आणि 96 कुळी मराठा असा एक नवीन प्रकारचा वाद सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे सुरू झाला म्हणण्यापेक्षा तो वाद लावला असं आपण म्हणूयात। पहा, आता हे 96 कुळी मराठा आणि कुणबी एकच आहेत का, की ह्या दोन वेगवेगळ्या म्हणजे जाती आहेत किंवा वेगवेगळे घटक आहेत एकाच जातीतले, याच्यावर आपल्याला आज बोलायचं आहे। आणि आपण जे बोलणार आहेत आज 96 कुळी मराठा आणि कुणबी यांच्याबद्दल, तर हे शिवकालीन पुराव्यासह, ज्या पुराव्यामध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांची उपस्थिती होती, स्वतः राष्ट्रमाता जिजाऊ यांची उपस्थिती होती, यांच्यासह हे पुरावे आपण आता यांच्या सहभागाचे पुरावे आपण इथं सादर करणार आहोत। आणि या पुराव्यानुसार पाहणार आहोत की 96 कुळी मराठा आणि कुणबी ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत की एक आहेत ते। तत्पूर्वी तुम्हाला सांगतो की हा वाद नेमका कसा सुरू झाला। तर तुम्ही पाहिला असेल बघा, एक व्हिडिओ क्लिप आहे नारायण राणे यांची। मराठा आणि कुणबी फरक आहे, एकच नाहीयेत। सन्माननीय जरांगे म्हणतात ना एकच आहेत, एकच नाहीयेत। नाही नाही नाही, काही गरज नाही। मी मराठा आहे, मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही, कुठलाच मराठा कुणबी सर्टिफिकेट दाखला घेणार नाही। 96 कुळी मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे। तर दुसरी व्हिडिओ क्लिप आहे रामदास कदम यांची। सगळ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र द्या। का बाबा, तो आमचा ठेका घेतला सगळ्यांचा? मी मराठा आहे, मला कुणबी समाजाचं प्रमाणपत्र घ्यायचं नाही। जरांगेची का जबरदस्ती आहे का? आता या दोघांनी काय केलंय की मराठे आणि 96 कुळी मराठे आणि कुणबी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याचं सांगितलेलं आहे। आता नेमकं यांनी हे का सांगितलं बरं? त्याच्याही मागे एक मोठं कारण आहे। कारण सध्या गावागावामध्ये राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आलेली आहे मराठा आरक्षणावरून। आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी जे सध्या नेतृत्व करत आहेत मनोज जरांगे पाटील यांची मात्र गावागावामध्ये गुलाल उधळून किंवा जेसीबीतून फुलं टाकून त्यांचं स्वागत होत आहे। आणि मग जे तथाकथित मराठा नेते आहेत, ज्यांनी मागच्या कित्येक वर्षापासून मराठ्यांच्या या महाराष्ट्रामध्ये सत्ता उपभोगली आणि करोडोची संपत्ती जमवली, ज्या आपल्या 100 पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती जमवलेली आहे, त्यांच्या बुडाला एक प्रकारे आग लागलेली आहे। कारण त्यांना मराठा म्हणजे समाज जो आहे तो एक प्रकारे त्यांची जहागिरी होती, त्या जहागिरीमध्ये आता मनोज जरांगे पाटलांनी काय केलेलं आहे, सुरुंग लावलेला आहे। आणि म्हणून मग मनोज जरांगे पाटलांना जर संपवायचं असेल तर त्यांच्याकडे अशी कोणती शक्ती आहे की जिचा आपल्याला नाश करावा लागेल? तर मनोज जरांगे पाटलाकडे धनशक्ती आहे का? मुळीच नाही। त्यांच्याकडे पैसा नाही, धन दौलत काही नाही। मग त्यांच्याकडे संघटन शक्ती आहे का? ते सुद्धा नाहीये, कारण त्यांची कोणती अशी मोठी संघटना नाही की जिचे करोडोमध्ये सदस्य असतील किंवा काय, असं काही नाही। मग त्यांना राजकीय पक्षाची शक्ती आहे का? तर ते सुद्धा नाही, राजकीय पक्षाची सुद्धा शक्ती नाही। मग त्यांचा काही वशिलेबाजी किंवा इतर काही गोष्टी आहेत का, त्यांचे धंदे किंवा काही असं? तसंही काहीच नाही। मग मनोज जरांगे पाटलांची शक्ती नेमकी काय आहे? तर मनोज जरांगे पाटलांची शक्ती आहे इथला सकल मराठा समाज। आणि मग एखाद्या व्यक्तीला संपवायचं असेल तर त्याची जी शक्ती असते, जी ताकद असते, ती ताकद नेस्तनाभूत करणं सगळ्यात महत्त्वाचं असते। आणि म्हणून मग मराठा समाजामध्ये वाद निर्माण व्हावा आणि जरांगे पाटलांची शक्ती ही दोन गटात विभागल्या जावी, म्हणून नारायण राणे आणि रामदास कदम या दोघांनी काय केलेलं आहे, तर हे 96 कुळी मराठा आणि कुणबी यांचं एक पिल्लू सोडलेलं आहे। आता बघा, नारायण राणेंची विश्वासार्हता किती आहे म्हणावं महाराष्ट्रामध्ये? तर त्यांना सगळे लोक, विरोधक सगळेच जण त्यांना कोंबडी चोर म्हणून हिनवतात, त्याचबरोबर सुपारीबाज म्हणून सुद्धा हिनवतात। तर रामदास कदमांचं सांगायचं कामच नाहीये, तर त्यांना सुद्धा 50 खोके म्हणून ते प्रसिद्ध आहेत। मग असे दोन नेते जे मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे आहेत किंवा 96 कुळी मराठा आणि कुणबी वेगवेगळे आहेत असं सांगत आहेत। तर आता याच्यावरून खरंच आपल्याला पाहायचंय की मराठा म्हणजे 96 कुळी मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे आहेत का? तर पहा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील म्हणजे त्या समकालीन छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सादर झालेल्या काही घटना, काही गोष्टी आणि त्याचे लिखित पुरावे उपलब्ध असणं आणि त्या लिखित पुराव्यावरून मी तुम्हाला माहिती देणार आहे। पहा, मी जो पुरावा सादर करणार आहे तो महाराष्ट्र शासनाचा पुरावा आहे। म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाने प्रकाशित केलेली एक माहिती आहे, जी माहिती आहे अज्ञानदास या शाहिराविषयीची। आणि अज्ञानदास हे शिवाजी महाराजांचे समकालीन शाहीर होते। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर त्यांच्या दरबारामध्ये पोवाडे गायलेले आहेत। आणि एक असाच पोवाडा त्यांनी गायलेला आहे। पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजल्याचा वध केला तेव्हा त्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मोठं कार्य केल्यामुळं गडावर एक शाहिरीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। आणि त्या कार्यक्रमामध्ये शाहीर अज्ञानदास म्हणजेच शाहीर नारायण यांनी एक पोवाडा तिथं सादर केला होता। हा पोवाडा जो आहे तो एकंदरीत 28 पेक्षा जास्त चौकांचा आहे। पैकी जे 28वं जे चौक आहे, पोवाड्यामध्ये चौक म्हणजे 4 ओळींचा एक चौक असं म्हणतात, तर त्या 28व्या चौकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्यांनी म्हणजे कोणी, तर शाहीर अज्ञानदासांनी असं म्हटलेलं आहे की
खान दापून बोलला, म्हणजे हे वर्णन करत होते कशाचं, खानाच्या भेटीचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचं वर्णन करत होते. त्या वर्णनावर आधारित असलेला हा पोवाडा आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे एका ठिकाणी की खान दापून बोलला तू तो कुणबी का छोकरा सरबत बादशाही सदरा. म्हणजे याचा अर्थ काय की खान दाबून बोलला शिवाजी महाराजाला, काय म्हणाला की तू तर कुणब्याचा पोरगा, काय आहेस तू तर कुणब्याचा पोरगा आहेस आणि तरी सुद्धा तू एवढी मोठी सरबराई एवढी मोठी सदरा कसं काय केलंस, तू एवढं मोठं जे यश मिळवलं किंवा प्रगती केलीस आणि माझ्यासाठी एवढा मोठा शामियाना हे सगळा लवाजमा हे सगळं तू कसं काय करू शकला, असं खानानं कुत्सितपणे छत्रपती शिवाजी महाराजांना विचारलं. पुढचे वर्णनही त्याच्यात भरपूर आहेत पण ते मी घेणार नाही. पहा, याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या समोर शाहीर अज्ञानदास हा पोवाडा सादर करत आहे. आणि या पोवाड्यामध्ये त्यांनी 28व्या चौकात असं म्हटलेलं आहे की खान दापून बोलला तू तो कुणबी का छोकरा, म्हणजे तू कुणब्याचा मुलगा असून सुद्धा एवढं कसं काय मिळवलं, एवढं कसं काय सरबराई केलीस. आणि यावेळेला या पोवाड्यावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या हातातलं कड त्या शाहिराला भेट म्हणून दिलं. त्याचबरोबर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनी शेरभर सोनं त्यांना भेट म्हणून दिलं आणि छत्रपती शिवरायांनी त्यांना एक उमदा घोडा दिला की त्यांनी शाहिरीसाठी इकडे तिकडे फिरण्यासाठी त्यांच्याकडे स्वतःचा घोडा असावा म्हणून त्यांना एक घोडा बक्षीस दिला. तर एवढं सगळं वर्णन आहे. आणि हे जे वर्णन आहे हे त्याच पोवाड्याच्या नंतर पोवाडा सादर झाल्यानंतर एक शेवटचा चौक त्याला जोडण्यात आलाय की पोवाड्यानंतर काय झालं, तर त्या चौकामध्ये हे सगळं वर्णन दिलेलं आहे. आणि हे वर्णन मी माझ्या मनाचं सांगत नाहीये किंवा मी काही इतिहास तज्ञ नाहीये, हे सगळं महाराष्ट्र शासनाच्या म्हणजेच मराठी विश्वकोश मंडळाच्या महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाच्या वतीनं प्रकाशित करण्यात आलेलं आहे. आणि त्या बाबतीतले समकालीन पुरावे सुद्धा त्यांनी तिथं दाखवलेले आहेत. या अज्ञानदासाचं वर्णन इतरही ठिकाणी झालेलं आहे. म्हणजेच हे जे शाहीर होते ते शिवकालीन होते. त्याचबरोबर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या समोर पोवाडा गायलेला आहे. त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे की हे सगळी माहिती योग्य आहे, पुराव्यानिशी आहे, म्हणून राज्य शासनानेच हे प्रकाशित केलेलं आहे. त्यामुळे हे माझं वैयक्तिक मत नाही किंवा हे मी वैयक्तिक सांगत नाही किंवा हे हवेत गोळ्या मारत नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला असं वाटत असेल की हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन चुकीचं आहे किंवा हे जे आहे हे खोटं आहे, त्यांनी महाराष्ट्र शासनाशी आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाशी भांडत बसावं. इथं येऊन कमेंट करू नका, कारण ही वेळ कमेंटची नाही, ही वेळ आहे इथल्या मराठा समाजाचं अस्तित्व टिकवण्याची, ही वेळ आहे इथल्या मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याची. आणि म्हणून मराठा हाच कुणबी आहे हे राज्य शासनाच्याच याच्यातून काय होतंय तर सिद्ध होतंय. हे माझं मत नाही, परत एकदा सांगतोय मी, कारण मागच्या वेळेस मी एका व्हिडिओमध्ये असं म्हटल्यानंतर मला बऱ्याच जणांचे फोन आले की तुम्ही असं बोलले तसं बोलले वगैरे वगैरे. तर त्या फोन करणाऱ्यांना किंवा व्हिडिओवर कमेंट करणाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही काय करा, तुम्हाला जे काही भांडायचंय किंवा तुम्हाला जे काही मत मांडायचंय ते तुम्ही शासनासोबत भांडत बसा, त्यांना म्हणत बसा, हे पुरावे खोटे आहेत ते सिद्ध करून दाखवा. बाकी तुमचं चांगल्या गोष्टीसाठी स्वागत आहे, तुम्हाला नेहमी माझं सहकार्य राहील, ठीक आहे. पण आता मूळ मुद्दा असा आहे की नारायण राणे आणि रामदास कदम यांनी जे काही वक्तव्य केलेले आहेत तर हे सगळे वक्तव्य जे आहेत ते वक्तव्य फक्त आणि फक्त मराठा समाजामध्ये वाद पेटवण्यासाठीचे आहेत. म्हणून मराठा समाजाने कोणत्याही प्रकारचा भेदभाव न बाळगता, कोणत्याही प्रकारचं आपल्यामध्ये दुही न माजवता, स्वतःला श्रेष्ठ कनिष्ठ न समजता आपण सकल मराठा एक आहोत या भावनेनं एकत्र राहा. आणि या आंदोलनाची ताकद आपल्या अन्यायाच्या विरोधातली जी मागणी आहे त्या मागणीला आणखी बळकटी मिळवून द्या. सर्वजणांनी मिळून मिसळून राहा आणि आपली मागणी मान्य करून घ्या, एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.